गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान या ठिकाणी आपण सगळेजण भगवान भुवनेश्वराच्या कृपाशीर्वादानं वर्षभर जेव्हापासून आपण या ठिकाणी भगवान भुवनेश्वराला शरण आलेलो आहोत तेव्हापासून आपण भगवान भुवनेश्वराची सेवा करत आहोत। पण जर आपल्याला देवाकडे जायचं असलं तर त्याच्याकरता आपल्याला कुणाला डायरेक्टली देवाकडे जाता येत नाही। त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतंय, आधी गुरुची सेवा करावी लागते आणि गुरुची सेवा केली तर हे गुरु आपल्याला देवाचा मार्ग दाखवत असतो। कारण गुरु एवढा श्रेष्ठ या जगात कुणीच नाही, कारण देवापेक्षाही श्रेष्ठ गुरु आहे भगवान दत्तात्रयाने तर 24 गुरु केलेले। किती? मग त्या 24 गुरुपैकी मुंगी, हत्ती, वैश्य अशा प्रकारचे वेगवेगळे गुरु। फक्त कारण गुरुचे काय अनेक प्रकार आहेत। गुरु म्हणजे काय, आपण ज्यांच्याकडून विद्या घेतो तेच गुरु नाही। आपला आता सगळ्यांचा भ्रमच झालेला की जे आपल्याला विद्या देते शाळेत आपल्याला शिकवते तेवढेच गुरु। पण एवढेच गुरु आहेत का? अनेक गुरु आहेत। आपल्याला आपलं आयुष्य जगताना जेवढे लोक आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवेल, एखाद्या कुठल्या तरी एखाद्या प्राण्याकडून म्हणा, पक्षाकडून जर आपल्याला चांगली शिकवण मिळाली तर त्यांना आपण गुरु म्हणायचे। कारण गुरुदेव दत्तात्रयाने 24 गुरु मानले, ते वेगवेगळ्या प्रकारचे, फक्त मनुष्य एवढेच नाही तर पशु, पक्षी, झाड सर्वांना गुरुदेव दत्तात्रयाने गुरु मानलेले। आपण आपल्याला जर मुक्ती मार्गाकडे जायचं असलं, आपली जर मुक्ती आपल्याला करून घ्यायची असली तर त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, गुरुची सेवा करावी लागेल। जेव्हा आपण गुरुची सेवा करतो ना त्यावेळेसच आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते। त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमा, कारण मनुष्य जन्माला आला की प्रत्येकाला जन्माला आला की आपल्याला डायरेक्ट गुरुचं दर्शन होतं का? नाही। जन्माला आला की आपले सर्वात पहिले गुरु कोण आहेत? आई आणि वडील। कारण जन्माला आई वडीलच आपल्याला जन्माला घालते आणि जगायचा मार्ग आपल्याला कोण शिकवत आहे? आई वडील। त्यामुळे आपले सगळ्यात पहिले गुरु जे आपले आई वडील आहेत। आई वडिलांनंतर जर आपले दुसरे कोणी गुरु असतील तर ते आपल्या शाळेतले शिक्षक म्हणा, घरातले मोठी व्यक्ती ज्यांनी आपल्याला या संसारात वागायचे शिकवलं ते। पण या गुरुने आपली मुक्ती होती का? आपल्या आई वडिलांपासून म्हणा, आपल्याला जे मार्ग दाखवते, जगायचा मार्ग शिकवते, त्यांच्यापासून आपली मुक्ती होती का? नाही। तर त्याच्याकरता आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावा लागतो, गुरुची सेवा करावी लागते आणि गुरु मंत्र घ्यावा लागतो। गुरु मंत्र घेतल्यानंतर आपल्याला त्याचा जप करावा लागतो। गुरु जे आपल्याला सांगते, जो मार्ग आपल्याला सांगते त्या मार्गाने आपण देवाची सेवा करावी लागते। आणि जेव्हा आपण गुरु मंत्राचा देवाची सेवा करू, गुरुची सेवा करू, त्याच वेळेस आपल्याला भगवत प्राप्ती होत असते। कारण तुम्ही कुठल्याही मार्गाचा, फक्त आपल्या हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, नाहीतर मुस्लिम धर्म, जे सर्व धर्म आहेत का त्या प्रत्येक धर्मामध्ये अगोदर आपल्याला देवतापासून आलेला जे दूत आहे, सेवक जो सेवक आहे, आधी आपल्याला त्यांची भेट घ्यावी लागते। त्याच्यानंतर आपल्याला गुरुचा, देवतापासून जी आलेली व्यक्ती आहे आपले गुरु, ती आपल्याला देवताचा मार्ग दाखवत असते। कारण जर मुस्लिम समाजात पाहिजे, आपण जर मुस्लिम समाजाचा विचार केला तर डायरेक्ट ते अल्लाहला भेटतात का? नाही। तर अगोदर त्यांना मोहम्मद पैगंबराची म्हणा, त्यांच्या जे वीर आहेत त्यांची सेवा करावी लागते आणि त्याच्यानंतर त्यांच्या देवतेचा मार्ग दाखवते। तर बुद्ध समाजामध्ये आपण जर बुद्ध धर्म बघितला तर बुद्ध धर्म सुद्धा डायरेक्ट आपल्याला देवताची सेवा करत नाही, अगोदर आपल्याला गौतम बुद्धांची सेवा करावी लागते। आणि जेव्हा आपण गौतम बुद्धांना देव मानू, त्यांच्या शिष्यांना देव मानू, गुरु मानू, त्याच वेळेस ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जात असते। आणि आपल्या हिंदू धर्मानुसार जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला हिंदू धर्मात सुद्धा तुम्हाला कितीतरी उदाहरण, जेवढे उदाहरण देऊ तेवढे कमीच आहे। कारण प्रत्येक जो व्यक्ती आहे त्यांना अगोदर
घ्यावं लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटाची प्राप्ती झालेली आहे. वारकरी संप्रदायानुसार जर आपल्याला पाहिजे झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी डायरेक्ट भगवान पांडुरंगाची सेवा केलेली आहे का? तुकोबारायांना डायरेक्ट देवतेची सेवा करून वैकुंठ गमनाचा मार्ग मिळालेला आहे का? नाही. तर अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांना बाबाची चैतन्य कीर्तनातून भजनातून आपण अभंग ऐकला असेल. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन गुरुमंत्राचा अनुग्रह दिला आणि ज्या वेळेस अनुग्रह दिला तुकोबारायांनी ज्या वेळेस त्या मंत्राचा जाप केला त्यावेळेस तुकोबारायांची मुक्तता, त्यावेळेस तुकोबारायांना वैकुंठ गमन आहे. हे झालं वारकरी संप्रदाय. नाथ संप्रदायाचं जर पाहायचं झालं तर नाथ संप्रदायाचं सुद्धा असंच. कुठल्याही संप्रदायाचा तुम्ही शैव संप्रदाय म्हणा, वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ असे वेगळे पंथ एक संप्रदाय, तुम्ही कुठल्या जरी संप्रदायात गेला तरी शेवट गुरु करावाच लागतो. कारण आता नाथ संप्रदायाचं पाहिजे झालं तर नाथ संप्रदायाचे मुख्य गुरु कोण आहेत? माऊलींनी हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आदिनाथ गुरु शकळचा मचिंद्रतयाचा मुख्य शिक्षक मचिंद्र आणि गोरक्ष शिकेला गोरक्ष वळला गणेशपती. अगोदर आदिनाथ हे भगवान शंकर. आदिनाथ कोण आहेत? हे भगवान शंकर आहे. आणि त्यावेळेस आदिनाथापासून नाथ संप्रदायाची उत्पत्ती झालेली आहे. भगवान शंकरापासून नाथ संप्रदाय सुरू झाला. आणि ज्यावेळेस ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये माऊली ज्ञानोबारायांचे बंधू मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज यांना गैरीनाथाने ज्या वेळेस मंत्र दीक्षा दिली ती मंत्र दीक्षा भगवान शंकरापासून आलेली आहे. कारण कुठला जरी तुम्ही पाहिलं तरी सगळ्यांचे गुरु कोण आहेत? सगळ्यांचे गुरु हे आदिनाथ भगवान महादेव भुवनेश्वर आहेत. कुठूनही गेलं तरी सगळ्यात पहिल्यांदा भगवान शंकर हे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळं निवृत्तीनाथांना जे निवृत्तीनाथांना ज्ञान दिलेलं होतं तेच ज्ञान गैरीनाथांचं नाथ संप्रदायाचं ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना दिलं. आणि निवृत्तीनाथांनी दिलेलं ज्ञानातून ज्ञानोबारायांनी दिलेल्या गुरुमंत्राचा जाप करून एवढं तेजस्वी रूप तयार केलं, एवढी गुरुची सेवा केली, एवढं गुरुवर ज्ञानोबारायांचं प्रेम होतं. आणि त्या प्रेमामुळं त्या गुरुमंत्राच्या जापामुळे आणि भगवंताच्या कृपेमुळे ज्ञानोबारायांनी तुमच्या सर्वांच्या सेवेकरता मुक्ती करतात. हरिपाठ, अनुभवामृत, ज्ञानेश्वरी अशा प्रकारच्या ग्रंथाचं लिखन ज्ञानोबारायांनी गुरुची सेवा करून आपल्या सर्वांच्या मुक्ती करता दिलेलं आहे. मग त्याच्याकरता आपल्याला देखील जर मुक्त व्हायचं असेल, गुरुमंत्र दीक्षा घेऊन जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आपल्याला, कारण भगवंताच्या नावाशिवाय आणि गुरुच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला आपल्या जन्माचा शेवट करता येत नाही. कारण शेवट जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला गुरुकडून ज्ञान घेऊनच त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जाता येईल. त्यामुळे आपण सर्वजण भगवान भुवनेश्वराची सेवा सतत वर्षभर करतच असतात. या ठिकाणी येऊन वारी करत असतात. संकल्प भगवान शिवाचा करून अनेक लोक या ठिकाणी येऊन कुणी व्यसनाचा त्याग करतं, कुणी आपल्या घरातली समस्या घेऊन येत असतं आणि सगळ्यांचं निवारण जे भगवान भुवनेश्वर महादेव या ठिकाणी करत असतो. आता तुम्ही या कितीतरी लोक असे देवा वर्षभर 4-5 वर्ष झालं या ठिकाणी येऊन महादेवाची भुवनेश्वराची सेवा करतात. कितीतरी मोठी समस्या असली तरी भगवान शंकर त्यांची दूर करतात. आता या पूजाताई म्हणा काय त्यांनी भगवान शंकराची सेवा केली तर त्यांचं सर्व काही भगवान शंकरानं त्यांच्या परिवारावरचं दुःख दूर केलं. हेच नाही तर असे अनेक परिवार आहेत ज्यांना संतती नव्हती, त्यांना भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वाद आहे, त्यांना देखील संतती प्राप्त झालेली आहे. अनेक काही तरुणांची या ठिकाणी येऊन व्यसन दारू चुकलेले त्यांचं देखील संसाराचा अख्ख्या आनंदात चाललेला आहे. आणि आता आपल्याला सर्वांना तर माहिती आहे ज्यांना ज्यांना भगवान शंकराची कृपा लाभली आहे आपले गावकरी मंडळ
ज्यांना कृपा लागली ते या ठिकाणी येऊन महाशिवरात्रीला अन्नदान करीत असतात. मोठा या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह होता. जेवढा मोठा सप्ताह होईल त्याच्यावर बघून घ्यायचं की भगवान शंकराची किती कृपा आपल्या भक्तांवर आहे आणि किती कृपा आशीर्वाद आहे. पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला भगवान शिवाची जर कृपा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर फक्त भगवान शंकराची कृपा सेवा करून आपल्याला मुक्ती मिळणार नाही. आपल्याला शांतता समाधान जर मिळवायचं असेल देवकीचं, कारण फक्त देवाची सेवा करणं, देवाला महादेवाला पाणी घालणं एवढीच आपली मुक्ती आणि सेवा आहे. तर त्याच्याकरता आपल्याला गुरु करावा लागतो आणि गुरु करून आपल्याला गुरुने दिलेल्या मंत्राचा जाप करावा लागतो. आणि ज्या वेळेस आपण गुरु मंत्राचा जाप करू भगवंताचा कृपा आशीर्वाद त्यावेळेसच आपल्यावर होतो. आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की आपला जन्म कशामुळे झाला, आपल्याला या आयुष्यामध्ये येऊन काय करायचं. कारण माणूस जन्माला आला की लहानचा मोठा होतो, आपलं कुटुंब तयार करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये रमतो. पण एवढंच काम आहे का आपल्याला? तेवढं फक्त एवढ्यासाठी जन्माला घातलंय का? फक्त लग्न करायचं, मुलं बाळ झाली की आपला संसार करायचा, कोणाला फक्त बसून खायचं एवढ्यासाठी आपला जन्म झालाय का? नाही. तर आपला जन्म कशाकरता झालाय, आपल्याला कशाकरता आपण जन्माला आलो आणि आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याला कसा मिळेल हे आपल्याला या जन्मात येऊन बघायचं. कारण ज्या वेळेस माणसाचं कुठलं तरी कर्म शिल्लक राहतं त्याच वेळेस आपल्याला मनुष्य जन्म मिळत असतो. त्यामुळे आपण या मनुष्य जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर गुरुची सेवा करून भगवान शंकराची सेवा करून गुरुच्या मार्गाने आपण देवाकडे जायचंय आणि त्यानंतर आपल्याला मुक्ती मिळणार आहे. त्यामुळं अनेकांना, ज्या भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर अनेक दिवसापासून वाऱ्या करतात, सेवा करतात, ज्यांची मनोभावना गुरु दीक्षा मंत्र घेण्याची आहे त्यांनी निश्चितच आपला उद्धार करा. निश्चितच आपल्याला आपल्या गुरुदेवांना गुरु या रूपामध्ये स्वीकारून त्यांना गुरु या रूपामध्ये आपण त्यांचा शिष्य होऊन आपला मुक्तीचा मार्ग नक्कीच पहा. आणि ज्या वेळेस आपल्याला मुक्तीचा मार्ग गुरु मिळतील त्यावेळेस आपल्याला नक्कीच मुक्तीचा मार्ग मिळेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस वर्षातून फक्त किती वेळेस येतो? 4 वेळेस येतो का? किती वेळेस येतो? एकदाच. हे खूप मोठं पर्व आहे. या पर्वामध्ये जितकी जास्त आपल्याला देवाची गुरुची सेवा घडेल तेवढे आपल्याकडून घडली पाहिजे. कारण या पर्वासारखा शुभयोग पुन्हा वर्षातून कधीच येत नाही. जसा महाशिवरात्रीचा पर्व काळ वर्षातून एकदाच येतो तसं या गुरुपौर्णिमेचा पर्व काळ ही वर्षातून किती वेळेस येतो? एकदाच येतो. आणि आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्व काळामध्ये भगवान शिवाचा महादेवाचा अभिषेक घडलाय. गुरुपौर्णिमेचं गुरुची सेवा घडली. यापेक्षा दुसरं कुणाचं मोठं वाक्य आहे का? आता आपण इथं 10, 5, 50 लोक इथं बसलेलो पूर्ण आपल्या पृथ्वीवर पूर्ण देशात एवढेच लोक आहेत का? नाही, अनेक लोक आहेत. आता कुणी गाडी चालवत असेल, कुणी व्यसन करीत असेल, कुणी वाईट मार्गाच्या काही क्रिया करत असेल, कुणी फिरत असेल, पण त्यांच्या जीवनामध्ये हा शुभयोग आहे का? आपलं कुठलं तरी भाग्य असेल, देवानं कुठलं तरी आपल्या बुद्धीमध्ये प्रभाव पाडून प्रकाश पाडून आपल्याला या कार्यक्रमामध्ये बोलावलंय आणि त्याची सेवा करून घेण्याचा आपल्याला संधी दिली. हे आपण या ठिकाणी आल्यानंतर जाणून घेतलं पाहिजे. कारण अनेक लोक आहेत पण आपल्याला तिथं येऊन सेवा करण्याची कशामुळे सेवा मिळालेली याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता हे सांगा, कुठून आला तुम्ही? हिंदून आले, थोडी कुठं चीनच्या पुढं. मग आता तुम्ही सांगा किती लांबून लोक येतात. त्यांचं काहीतरी पुण्य असेल, त्यांचं काहीतरी देवावर असेल म्हणूनच येतात ना. मग श्रद्धा ठेवून आपण देखील मनामध्ये निश्चय करायचा आहे की आपल्याला नक्कीच मुक्तीचा मार्ग मिळणार आहे. आणि ज्यांना गुरु दीक्षा घ्यायचे त्यांनी या ठिकाणी घ्यायचे. आणि अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी गुरु दीक्षेचा या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात होत आहे. दिगंबरा दे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांनी जप म्हणायचं, टाळ्या वाजवून मोठे.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा जय दिगंबरा